मागच्या 2 पार्ट मध्ये तुम्हाला समजलंच असेल की आपण पुण्याला आलोय आणि इथे येऊन सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन झालोय आणि आज जाणार होतो आपण किल्ले राजगड बघायला. मग पहिले हॉटेल मधनं चेकआउट केलं, आपली गाडी काढली आणि थेट निघालो राजगडच्या दिशेने. पण त्याआधी म्हणलं काहीतरी पेट पूजा करून घेऊया, म्हणून आपण आलो पुन्हा मिसळचा नाश्ता करायला. त्यानंतर मस्तपैकी गरमागरम चाय पिऊन घेतली आणि निघालो थेट राजगडच्या दिशेने. राजगड किल्ला तसा पुण्यापासून जवळच होता, म्हणून 2-2.5 तासाच्या प्रवासानंतर आपण किल्ले राजगडच्या पायथ्याशी होतो आणि लगेच आपण गड चढायला सुद्धा घेतला. या किल्ल्याची खास बाब म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड म्हणून ओळखली जाते. किल्ल्याची उंची सुमारे 4700 फुटापेक्षा जास्त आहे आणि राजगड महाराजांचा सर्वात अतिशय आवडता किल्ला होता असे सुद्धा बोलले जाते. तशी वरती जायची वाट थोडी अवघड होती, पण ट्रेकिंग करायला खूप भारी सुद्धा वाटत होतं. थोडं वरती आल्यावर आपल्याला 2 मुख्य दरवाजे लागले आणि तिथून थोडं पुढे येऊन आपण सावलीची जागा बघितली, कारण खालूनच येताना आपण आपल्या खाण्यासाठी काहीतरी थोडंफार आणलं होतं. मग ते बनवून पटापट खाऊन सुद्धा घेतलं. त्यानंतर आपण पद्मादेवी मंदिराच्या इथे आलो आणि देवीचं दर्शन सुद्धा घेतलं. किल्ला तसा बराच मोठा होता आणि आपल्याला बरंच काय फिरायचं होतं, पण आपल्याला मेन बघायचं होतं सुवेळा आणि संजीवनी माची. आतापर्यंत या गोष्टी फक्त रीलवर बघितल्या होत्या, पण आता प्रत्यक्षात बघतोय तर अंगावर काटा येतोय. राजगड तसा आपल्याला पूर्ण फिरता आला नाही, कारण आपल्याला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं.